आज सकाळी टायगर बाहेर मैदानातून राजाला भुंकत होता. मी बघितले तर टायगरच्या पप्पांनी राजाला भेंडीच्या झाडाच्या फांद्या तोडायला सांगितल्या होत्या. आता तुम्ही विचार करत असाल की ताई झाडे कशाला तोडता, पण या झाडाच्या फांद्या घराच्या पत्र्यावर आल्यामुळे त्या पत्र्यावर धाड आपटायच्या म्हणून काही तोडल्या. पण टायगरला ते काही सहन होत नव्हते. राजा झाडावर चढलाय तर त्याला खाली उतर असं बोलतोय. राजा त्याला सांगतोय, अरे तुझ्या पप्पांनीच सांगितले तोडायला, पाण्या पावसाची काही दुखापत होऊ नये म्हणून तोडतोय. असो, आता ही येडी बघा, पत्र्यावर चढले, खाली जमिनीवर बसतच नाही. टायगरचं भुंकण्याचं काम चालूच होतं म्हणून मी सुमित असा जोरात आवाज दिला. तसा टायगर घाबरून मागे आला. सुमितला फार घाबरतो. आपल्या सबस्क्रायबरांपैकी माधवी ताईंनी मला नारळाचे झाड आणलेले. त्यांची खूप इच्छा होती की माझी एक आठवण म्हणून हे झाड लावा. आता राजाचीच मदत घेऊन झाडासाठी खड्डा करून घेतला, त्यामध्ये हे झाड लावून टाकले. राजाला सांगितले, या झाडाभोवती आळं कर म्हणजे झाडामध्ये चांगल्या प्रकारे पाणी मुरल. त्यानंतर थोडी बसले 20व्याला तर सोसाट्याचा वारा सुरू झाला. या पावसाला काय माझं सुख बघवतच नाही. असो, येऊ द्या, त्याचेच दिवस आहेत. मी टायगरला म्हटले, चल बाबुली घाला चल, नाहीतर भिजशील ना. माझा बाबल्या चटकन उठला आणि घरात गेला. संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर टायगर मम्माज ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब करा.